नमस्कार मंडळी. आज आपण ह्या विषयावर थोडीशी मी बोलणार आहे. वाद. आता वाद नाही, प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी वादाचे प्रसंग येतातच नाही का? कधी-कधी ते दोघातले वाद असतात, कधी कौटुंबिक असतात, कधी सामाजिक असतात, कधी नात्यागोत्यातले असतात. पण अशा वेळी काय करायला पाहिजे आणि वाद निर्माण होण्याचं प्रमुख कारण काय? गैरसमज. अगोदर गैरसमज होतात, त्याच्यातून द्वेष भावना तयार होते आणि मग त्या द्वेषातून वाद तयार होतात. आणि कधी-कधी ना वाद इतके विकोपाला जातात, की ते चिघळून अगदी त्याची दलदल होऊन जाते. वाद आहे ना, हे वेळीच थांबवता आले पाहिजे आणि दोघातले असेल तर आपसात चर्चा करून गैरसमज दूर करून ते थांबवता आले पाहिजे, मिटवता आले पाहिजे. कधी-कधी काय होतं, की काही वाद मिटतच नाही. मग अशा वेळेस आहे ना, तिसरी व्यक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करते. तर आता तिसरी व्यक्ती पण आहे ना, अशी असली पाहिजे, की तिनं खरंच मनापासून ते वाद दोन्ही बाजू ऐकून घेऊन मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे आणि समोरच्यांनी पण ते दोघांनी पण ते समजून घेतलं पाहिजे. म्हणतात ना, एका हाताने टाळी वाजत नाही. तसं एकाकडून जरी प्रयत्न झाला आणि दुसरं त्याच्याच जागेवर अडून बसलं, तर ते वादही मिटणार नाहीत ना. म्हणून ते समजून-उमजून तर घेतलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय का ते आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्रयस्थ माणसाला पण त्याची एक मर्यादा पडते. तो पण नंतर-नंतर मग कंटाळून जातो आणि जेव्हा हे वाद मिटतच नाही, सांगूनही मिटत नाही. अशा वेळेस काय होतं मग की शेवटी त्याला की हे कायमचंच आहे, यांचं नेहमीचंच आहे, असं नामांकन देऊन आपण ते सरळ दुर्लक्ष करायला लागतो. काय करणार? नाहीच ऐकू लागले तर शेवटी दुर्लक्षच करावं लागतं. आणि कुठलंही हे बघा, एखादं झाड जरी असलं, कुठले गैरसमज जरी झाले, तर ते मुळापासून काढून टाकले पाहिजे मनातून. तर तेव्हा तुम्हाला तिथे सेफ जागा होईल स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी पण. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या वरवर माणूस म्हणतो, "हां, मी सोडलं, मी अमकं केलं." पण ते कुठेतरी त्याच्या आत ते खदखदत असतं आणि ते पुन्हा-पुन्हा मधून-अधून वर येत असतं. तर ते तसं व्हायला नको, त्याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे. कसं एखादं झाड सपोज आपल्याला त्रासदायक असेल, तर ते आपण उपटून टाकतो, की जेणेकरून या झाडाचा आपल्याला त्रास आहे किंवा अडचण आहे असं म्हणून. पण काही वेळेस जर त्याची पाळं-मुळं तिथं जमिनीत राहिले, तर ते झाड परत उभारून येतं आणि परत ते आपल्याला त्रासदायक होतं. म्हणून कुठलीही गोष्ट करताना ही पाळा-मुळं इथून मनातून काढली पाहिजे. तेव्हा कुठं ते वादही होतात. नाहीतर वाद असे चिघळत जातात. मग नंतर ती इतकी दलदल होती, की त्या दलदलीत आहे ना दोन्हीकडचे पण फसून जातात. मग त्यांना ते व्यवस्थित जगता येत का त्यांना काही हे करता येत आणि त्याच्यातून काय होतं एकमेकालाच अजून त्रासदायक पण होते. पर्यायानं आजूबाजूच्या लोकांनाही ते त्रासदायक होतं. पण आजूबाजूचे लोकं नंतर ते दुर्लक्षित करतात किंवा त्याचा परिणाम स्वतःवर करून घेत नाही. पण त्याचा परिणाम ह्या दोघांच्या आयुष्यावर नक्की पडत असतो किंवा दोन्ही बाजूच्या लोकांवर आयुष्यावर पडत असतो. म्हणून वेळीच आपण वाद हे मिटवले पाहिजे, थांबवले पाहिजे, संपवले पाहिजे आणि पुन्हा नव्यानं आपण एकमेकाकडं प्रेमानं, आदरानं पाहिलं तर वाद नक्कीच मिटतात. फक्त प्रयत्न हे मनापासून व्हायला पाहिजे आणि दोन्ही बाजूनं व्हायला पाहिजे. तरच वाद मिटले जातात आणि वादाची जागा परत चांगल्या आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, मायेनं तयार होते. काय वाटतं तुम्हाला?